चला पटपट पटपट जॉईन करून घ्या. गुड आफ्टरनून स्वप्नाली मॅम, विक्रम सर, व्हेरी गुड आफ्टरनून. चला आपण आज जॉग्राफीचे सगळे PYQ पाहणार आहोत. 2013 पासून 2021 पर्यंत तुम्हाला जे जॉग्राफीमध्ये क्वेश्चन विचारलेले होते ते सगळे आपण घेऊन आलेलो आहोत. त्याचा पहिला पार्ट आपण पाहिलेला आहे, त्याचा नेक्स्ट पार्ट म्हणजे सेकंड पार्ट या सेशन मध्ये होणार आहे. चला तुम्ही याला मिनी मॅरेथॉन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, क्वेश्चन रीड करायचा, ऑप्शन बघायचा आणि उत्तर सांगायचं. चला वेळ न घालवता आपण सेशनला सुरुवात करूयात. बघा पहिला क्वेश्चन आहे, इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश? इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे. चला सांगा उत्तर. दिसतंय का बघा, सगळं ओके आहे का? चला सांगा, आन्सर सांगा. नाही स्वप्नाली मॅम, विक्रम सर, काय याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी राजस्थान हे उत्तर असणार आहे. चला पुढे चला. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे कारण, आता का महत्वाचा आहे? तो समुद्र सपाटीवर आहे, तो मुंबई व लंडनला जोडतो, यामुळे वेळ व अंतर वाचते आणि हा खाजगी कालवा आहे. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे, त्याचं कारण काय सांगता येईल आपल्याला? कारण काय सांगता येईल आपल्याला? चला द्या, कमेंट मध्ये उत्तर द्या. छान स्वप्नाली मॅम, विक्रम सर, काय असणार आहे? ऑप्शन सी, यामुळे वेळ व अंतर वाचतो. पुढे चला. पनामा या कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात. अटलांटिक महासागराचे, पॅसिफिक महासागराचे, हिंदी महासागराचे की भूमध्य सागराचे? पनामा या कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात. चला द्या उत्तर कमेंट मध्ये. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. नाही. छान विक्रम सर, काय असणार आहे? ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. ओडिसा, केरळ, तमिळनाडू की आंध्र प्रदेश? चला सांगा. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. सांगा उत्तर. छान स्वप्नाली मॅम. गुड आफ्टरनून स्नेहल मॅम. चला सांगा उत्तर सांगा. याचं उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश. पुढे चला. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही असं विचारलेलं आहे. मान सरोवर, उलर सरोवर, डाल सरोवर की सांबर सरोवर? खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? छान स्वप्नाली मॅम, काय असणार आहे उत्तर?
ऑप्शन डी सांबर सरोवर. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे? ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अमेरिका की आफ्रिका? सगळे क्वेश्चन झाल्यानंतर तुम्ही तुमचा स्कोअर सांगायचा आहे मला, ठीक आहे? मिनी मॅरेथॉन आहे ही. चला बघा, खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे? 5 नंबरच्या क्वेश्चनचं ज्यांनी डी उत्तर सांगितलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. 6वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे? ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अमेरिका की आफ्रिका? हा, दाल सांबर. कोणाला आठवण झाली? स्नेहल मॅम, आज बनवलंय काय? चला सांगा. याचं पण उत्तर असणार आहे डी ऑप्शन. पुढे चला. टिंबटिंब हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. हिराकुंड, जायकवाडी, भाकरा नांगल की तुंगभद्रा? टिंबटिंब हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. चला सांगा, याचं उत्तर सांगा. टिंबटिंब हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन सी. पुढे जाऊयात. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? वज्रेश्वरी, उनवरे, सुनपदेव का कापेश्वर सॉरी. चला सांगा उत्तर. काय असेल याचं उत्तर? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. पुढे चला. आता ही जी इमेज आहे त्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचंय आणि याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारलाय? खालील आकृतीतील धबधब्याचा योग्य क्रमांक कोणता? तुम्हाला याच्यातला धबधबा विचारलाय. याला 1 क्रमांक दिलेला आहे, याला धबधबा म्हणतात का? याला 2 क्रमांक दिलेला आहे, याला म्हणतात का धबधबा? याला 4 क्रमांक आहे आणि याला 3 क्रमांक दिलेला आहे. सांगा. धबधब्याचा क्रमांक सांगायचा आहे आपल्याला. छान. काय असणार आहे? ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. आता व्यवसाय या कन्सेप्ट वरती सुद्धा तुम्हाला PYQ विचारले गेलेले होते. पाहूयात आपण. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक की चतुर्थक? संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? चला सांगा. कमेंट खूप लेट येत आहेत तुमच्या. छान स्नेहल मॅम, कविता मॅम, छान, अगदी बरोबर. ऑप्शन डी चतुर्थक व्यवसाय. पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? खाणकाम व्यवसाय, पशुपालन व्यवसाय, मासेमारी व्यवसाय की व्यापार व्यवसाय? खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? पूरक म्हणजे काय? शेती बरोबर आपण तोही करू शकतो. जोड व्यवसाय असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. चला सांगा. शेतीला पूरक म्हणजे काय? म्हणजे शेतीतून उत्पादन काढल्यानंतर आपण आणखी काय करू शकतो? तो जोड व्यवसाय वेगळा. म्हणजे जोड व्यवसाय वेगळा म्हणजे काय?
आपण शेतीबरोबर पशुपालन करू शकतो. ठीक आहे. नंतर आपण शेतीतून जे उत्पादन मिळतं, त्या उत्पादनाचा आपण काय म्हणून उपयोग करू शकतो? म्हणजे काय करू शकतो त्याच्यातून? गुड आफ्टरनून ऋतुजा मॅम. शेतीला पूरक असणारा, म्हणजे शेतीतून आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळालं पाहिजे. असा कोणता व्यवसाय करू शकतो? तर ऑप्शन डी, व्यापार व्यवसाय करू शकतो. म्हणजे शेतीतून जेवढं उत्पादन निघणार आहे, त्याचा आपण काय करू शकतो? आवक-जावक, आयात-निर्यात तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. याच्यातून आपला व्यापार व्यवसाय सुरू करू शकतो. चला पुढे जाऊयात. प्राध्यापक किंवा शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होतील किंवा होणार? प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय की चतुर्थक व्यवसाय? म्हणजेच आपण कोणत्या व्यवसायात मोडतोय आपण? सांगा. छान विक्रम सर. काय असणार आहे? ऑप्शन 4, चतुर्थक व्यवसायामध्ये शिक्षक आणि प्राध्यापक येतात. आता कन्सेप्ट दुसरी, उद्योग. या कन्सेप्टवरती सुद्धा आपल्याला प्रिव्हियस इयरला काही क्वेश्चन विचारले गेलेले होते. चला पाहूयात. लोह आणि पोलाद उद्योगधंदे टिंबटिंब जवळ स्थापन होतात. कोळसा उत्पादक प्रदेश, पाणी पुरवठा प्रदेश, बाजारपेठ की विद्युत केंद्र? सांगा उत्तर याचं. लोह आणि पोलाद उद्योगधंदे टिंबटिंब जवळ स्थापन होतात. म्हणजे लोह आणि पोलादाचा उद्योगधंदा कुठे सुरू केला जातो? सांगा. छान विक्रम सर. काय असणार आहे? ऑप्शन ए, कोळसा व उत्पादक प्रदेश. या ठिकाणी आपण लोह आणि पोलाद उद्योगधंदे सुरू करू शकतो. म्हणजेच तिथे स्थापन केले जातात. पुढे पहा. वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. कारण का रक्तवाहिन्या मानल्या जातात? तर वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते म्हणून, की वैयक्तिक उत्पन्न वाढते म्हणून, की शेतीपूरक उद्योगाचा विकास होतो म्हणून, की ग्रामीण लोकांसाठी हा उत्पादनाचा मार्ग आहे म्हणून? चला द्या याचं उत्तर. वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. का मानल्या जातात? चला द्या कमेंटमध्ये उत्तर. छान स्नेहल मॅम, कविता मॅम, ऋतुजा मॅम, विक्रम सर, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन ए, वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते, त्यामुळे वाहतूक आणि दळणवळण याला अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. पुढे चला. ऑडीच्या उत्पादनासाठी टिंबटिंब हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे. ईशान्य संयुक्त संस्थान, आशियाचा पूर्व भाग, मध्य युरोप की पूर्वीकडील चीनचा भाग? ऑडीच्या उत्पादनासाठी टिंबटिंब हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे. सांगा याचं उत्तर. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मध्य युरोप. पुढे चला. आता पुढची कन्सेप्ट आहे खनिजे, कोळसा आणि खडक. या कन्सेप्ट वरती काही तुम्हाला PYQ विचारले गेलेले होते. थोरियमचे मुख्य खनिज कोणते? ॲल्युमिनियम, मोनाझाईड, युरेनियम की अभ्रक? चला सांगा. थोरियमचे मुख्य खनिज कोणते? एकदा कमेंट मध्ये सांगा. सगळं ठीक आहे का? ऑडिओ, व्हिडिओ, व्हॉइस सगळं दणदणादण आहे का? चला सांगा कमेंट मध्ये. छान कविता मॅम.
काय असणार आहे याचं उत्तर? ऑप्शन बी मोनाझाईट. पुढे चला, टिंबटिंब हे अधातू खनिज आहे. लोखंड, तांबे, बॉक्साईट की अभ्रक? अधातू, तुम्ही हे सायन्स मध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे. ओके, चला मग सांगा याचं उत्तर. टिंबटिंब हे अधातू खनिज आहे. छान नीता मॅम, काय असणार आहे? ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला, खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात? तांबे, मॅंगनीज, सोने की बॉक्साईट? त्यालाच मॅग्नीज असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात? सांगा उत्तर कमेंट मध्ये. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी मॅग्नीज. पुढे चला, टिंबटिंब पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. तांबे, बॉक्साईट, लोखंड की मॅग्नीज? चला द्या उत्तर. क्वेश्चन 3चं ज्यांनी ज्यांनी बी सांगितलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन पहा. टिंबटिंब पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. कशापासून मिळवले जाते? तांबे, बॉक्साईट, लोखंड की मॅग्नीज? छान ऋतुजा मॅम, रुपाली मॅम, छान. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन बी बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. पुढे चला, दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा? कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग की सांगली? दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोल्हापूर आहे की रत्नागिरी, सिंधुदुर्ग की सांगली? काय दिसत नाहीये विक्रम सर? काहीच दिसत नाही का? आता दिसतंय का बघा विक्रम सर? दिसतंय का आता? पहा बरं. चला द्या 5व्या नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर द्या. छान नीता मॅम, ऋतुजा मॅम, कविता मॅम, रुपाली मॅम, छान. काय असणार आहे? ऑप्शन सी सिंधुदुर्ग. पुढे जाऊयात. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? ललितपूर, भरतपूर, नागपूर, इंदोर? बघा सगळे पूर आलेले आहेत. चला सांगा, खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? ओके, मीच दिसत आहे का? विक्रम सर, ऐका, विक्रम सरांसारखा प्रॉब्लेम आणखी कोणाला आहे का? स्क्रीन दिसत नाहीये, क्वेश्चन दिसत नाहीये, असा कोणाचा प्रॉब्लेम आहे का? चला कमेंट मध्ये सांगा. स्क्रीन दिसत नाहीये, विक्रम सरांसारखा कोणाचा आणखी प्रॉब्लेम आहे का? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. पुढे चला, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये टिंबटिंब व टिंबटिंब खनिजे आढळतात. कोणती खनिजे आढळतात? सिलिका व मॅग्नेशियम, सिलिका व ॲल्युमिनियम, निकेल व लोह की लोह व मॅग्नेशियम? मग सर तुमचाच प्रॉब्लेम आहे विक्रम सर. तुमच्या सेटिंग मध्ये बघा काय तुम्हाला ऍडजस्ट करता येत असेल तर, कारण इथे सगळ्यांचं क्लिअर आहे, स्क्रीन वगैरे सगळी क्लिअर आहे, इथं व्हॉइस पण क्लिअर आहे. त्याच्यामुळे तुम्ही सेटिंग मधून काही ऍडजस्टमेंट होत असेल तर करून घ्या. चला द्या उत्तर याचं.
हा विक्रम सर, तुम्हाला नेटवर्क नसेल. चला, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये टिंबटिंब व टिंबटिंब खनिजे आढळतात. द्या पटपट पटपट उत्तर द्या. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढे चला. अग्निज खडकातील गॅब्रो यामुळे खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? सर्पेटाईन, संगमरवर, स्लेट, क्वार्टझाईट. चला सांगा, उत्तर सांगा. अग्निज खडकातील गॅब्रो यामुळे किंवा या खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? सांगा. छान ऋतुजा मॅम, रुपाली मॅम. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए, सर्पेटाईन. पुढे चला. टिंबटिंब या खडकात जीवाश्म आढळत नाहीत. गाळाचे रूपांतरित अग्निज की चुनखडक या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. कोणत्या खडकात आढळत नाही जीवाश्म? हा, 8चं ए ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. ठीक आहे. चला 9वा क्वेश्चन पहा. याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढे चला. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात टिंबटिंब प्रकारचा कोळसा आढळतो. बिटुमिनस, लिग्नाइट, पीट की अंधारसाईट? नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात टिंबटिंब प्रकारचा कोळसा आढळतो. बिटुमिनस, लिग्नाइट, पीट की अंधासाईट? चला सांगा. ऑप्शन पैकी बघायचं. ऑप्शन पैकी जे ऑप्शन दिलेले आहेत ना त्याच्यातून आपल्याला ओळखायला सांगितलंय. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, बिटुमिनस. पुढे चला. कोलार येथील सोन्याच्या खाणी टिंबटिंब राज्यात आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक की केरळ? कोलार येथील सोन्याच्या खाणी रिकामी जागा राज्यात आहेत. काय असेल उत्तर? चला कमेंट मध्ये सांगा. छान ऋतुजा मॅम. काय असणार आहे? ऑप्शन सी, कर्नाटक याचं उत्तर असणार आहे. पुढे चला. टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू की थोरियम? टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. चला द्या कमेंट मध्ये उत्तर द्या. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, थोरियम. पुढे चला. चुनखडीच्या प्रदेशात टिंबटिंब हे भुरूप तयार होते. विलय छिद्रे, वनखळगे, बारखान की खाजण? चुनखडीच्या प्रदेशात टिंबटिंब हे भुरूप तयार होते. चला सांगा. काय असेल उत्तर? छान कविता मॅम, स्नेहल मॅम, रुपाली मॅम. छान. काय असणार आहे? ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. पुढे चला.
मोनाझाईड वाळू टिंबटिंब या राज्यात आढळते? झारखंड, केरळ, महाराष्ट्र की बिहार? मोनाझाईड वाळू टिंबटिंब या राज्यात आढळते. कोणत्या राज्यात आढळते? चला सांगा उत्तर. हा आता झाला का विक्रम सर? आता नेट प्रॉब्लेम ओके झाला? छान कविता मॅम. काय असणार आहे याचं योग्य उत्तर? ऑप्शन बी केरळ असणार आहे. पुढे चला. आता लोहमार्ग नवीन कन्सेप्ट याच्यावरती काय प्रश्न विचारले गेलेले आहेत PYQ मध्ये पाहूयात. कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि टिंबटिंबला जोडतो. नोव्हा स्कॉटिया, मॉन्ट्रियल, ओटावा, व्हॅन्कुव्हर. कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि टिंबटिंबला जोडतो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, नोव्हा स्कॉटिया. पुढे चला. चीनच्या टिंबटिंब भागात लोहमार्ग जास्त आहेत. पूर्व भागात, पश्चिम भागात, उत्तर भागात की दक्षिण भागात? चीनच्या टिंबटिंब भागात लोहमार्ग जास्त आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर की दक्षिण? छान कविता मॅम, स्नेहल मॅम, रुपाली मॅम. छान. काय असणार आहे? ऑप्शन ए, पूर्व भागात. पुढे चला. टिंबटिंब हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. ट्रान्स कॅनेडियन हायवे, ग्रँड ट्रंक महामार्ग, पॅन अमेरिकन महामार्ग की स्टुअर्ट महामार्ग? टिंबटिंब हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. चला कमेंट मध्ये उत्तर द्या. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ग्रँड ट्रंक महामार्ग. पुढे चला. महाराष्ट्र राज्यातील अति द्रुतगती एकमेव महामार्ग आहे. मुंबई ते पुणे, मुंबई ते नागपूर, मुंबई ते कोल्हापूर की मुंबई ते अमरावती? महाराष्ट्र राज्यातील अति द्रुतगती एकमेव महामार्ग कोणता असेल? याचा आन्सर असणार आहे ऑप्शन ए. पुढे चला. कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स असे म्हणतात? ग्रेट ब्रिटन, जर्मनी, इटली की फ्रान्स? चला सांगा. कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स असे म्हणतात? कोणत्या महामार्गाला म्हणतात? चला द्या कमेंट मध्ये उत्तर द्या. चला द्या, पटकन द्या, उत्तर द्या. याचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी. पुढे चला. नकाशा, प्रमाण वेळ, रेखावृत्त आणि अक्षवृत्त या कन्सेप्ट वरती काही PYQ आहेत ते पाहूयात आपण. नकाशावरील समोच्चता रेषा जवळ-जवळ असल्यास जमिनीचा उतार टिंब कसा दिसतो? तीव्र उतार असतो, सम उतार असतो, मंद उतार की अंतर्वक्र उतार असतो? क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा.
चला सांगा उत्तर याचं. काय असेल? छान रुपाली मॅम, वंदना मॅम, स्नेहल मॅम, विक्रम सर, काय असणार आहे उत्तर? ए, तीव्र उतार असेल. ओके, ऋतुजा मॅम, द्रुतगती म्हणजे हायवे जो असतो ना, तर तो हायवे विषयी त्याच्यासाठी द्रुतगती हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. एक्सप्रेस हायवे म्हणतो ना, त्या उद्देशाने. ठीक आहे, चला पुढे चला. क्वेश्चन बघा. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ टिंब 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 त्यांचं नाव विचारलेलं आहे. विक्रम साराभाई, जगदीश चंद्र बोस, क्लाउड्स, टॉलेमी, डॉक्टर माशेलकर. चला सांगा उत्तर. छान विक्रम सर, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन सी, क्लाउड्स, टॉलेमी. पुढे चला. नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साह्याने टिंब दिशा दर्शवली जाते. बघा ही अशी असते. याला काय म्हणतात हे विचारले. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. बाणाच्या साह्याने कोणती दिशा दर्शवली जाते बघा, सांगा. नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साह्याने कोणती दिशा दर्शवली जाते? छान, अगदी बरोबर. कविता मॅम, स्नेहल मॅम, रुपाली मॅम. छान. काय असणार आहे? ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. पुढे चला. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला टिंब रेषा असे म्हणतात. समभार रेषा, समपर्जन्य रेषा, समताप रेषा की समोच्चता रेषा? समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? इथं समोच्चता येणारच नाही. काय येणार नाही? कारण समान उंचीचे जे हे असतात, डोंगर असतात, त्यांना जोडणारी रेषा कोण असते? तर समोच्चता रेषा असते. ठीक आहे. गुरुपी असतील, डोंगर असतील, त्यांना जोडणारी रेषा म्हणजे समोच्चता रेषा असते. वरचे बघा काय येईल, त्याच्यातलं उत्तर काय येणार आहे? छान, अगदी बरोबर. सगळ्यांचं बरोबर आहे. ऑप्शन सी, समताप. कारण इथे तापमान असा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर सी ऑप्शन असणार आहे. टिंब या प्रमाणात अंतरासाठी परिमाण दर्शक शब्द वापरले जातात. अंक प्रमाण, रेषा प्रमाण, शब्द प्रमाण की साधे प्रमाण? टिंब या प्रमाणात अंतरासाठी परिमाण दर्शक शब्द वापरले जाते. छान, स्नेहल मॅम, मुग्धा मॅम. छान. काय असणार आहे? ऑप्शन सी, शब्द प्रमाण. पुढे चला. ग्रीनिच यामुळे रेषावृत्तावर गुरुवार दुपारचे 12 वाजले असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? गुरुवार दुपारचे 3, गुरुवार सकाळचे 3, गुरुवार संध्याकाळचे 6 की गुरुवार सकाळचे 9? बघा काय सांगितले. गुरुवारी दुपारचे 12 वाजलेले असतील आणि 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील, असा क्वेश्चन विचारलेला आहे. चला सांगा उत्तर. किती वाजले असतील? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, गुरुवार सकाळचे 9 वाजले असते. 23 अंश 30 ते 60 अंश 30 रेखावृत्त दरम्यानच्या प्रदेशास पट्टा म्हणतात. कोणता पट्टा म्हणतात? समशीतोष्ण पट्टा, उष्ण पट्टा, शीत पट्टा की उपदार पट्टा? चला सांगा उत्तर. तेवीस अंश 30 ते 60 अंश 30 रेखावृत्त दरम्यानच्या प्रदेशास
टिंबटिंब पट्टा म्हणतात. कोणता पट्टा म्हणतात? छान विक्रम सर, कविता मॅम, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन ए समशीतोष्ण पट्टा. पुढे चला. टिंबटिंब अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. 1, 2, 3 की 0? काय असेल उत्तर? टिंबटिंब अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. याचं उत्तर असेल ऑप्शन डी 0. पुढे चला. भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली आहे? 82 अंश ते 30 पूर्व, 82 अंश 30 पूर्व, 72 अंश 30 पूर्व, 62 अंश 30 पूर्व की 52 अंश 30 पूर्व? काय असेल? भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवलेली आहे? छान रुपाली मॅम. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. रेषालेख व स्तंभालेख हे टिंब काय असेल ते? काय असतील? एकमितीय आकृती आहे, द्विमितीय आकृती आहे, त्रिमितीय आकृती आहे की वितरणात्मक आकृती आहे? रेषालेख व स्तंभालेख कोणत्या प्रकारची आकृती आहे? छान. काय असणार आहे उत्तर याचं? छान कविता मॅम. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए एकमितीय आकृती असणार आहे. पुढे चला. विभाजित वर्तुळ ही टिंबटिंब आकृती आहे. एकमितीय आकृती, द्विमितीय आकृती, त्रिमितीय आकृती की संख्याशास्त्रीय आकृती? विभाजित वर्तुळ ही टिंबटिंब आकृती आहे. छान सुरेश सर, रुपाली मॅम. 11व्या क्वेश्चनचं सांगा उत्तर. छान कविता मॅम. काय असणार आहे? ऑप्शन बी द्विमितीय आकृती असणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त टिंब म्हणजे कोणते? रेखावृत्त, बृहदवृत्त, विषुववृत्त की प्रकाशवृत्त? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? चला सांगा उत्तर. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी विषुववृत्त. पुढे चला. 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा आहे. विषुववृत्तीय कमी, ध्रुवीय जास्त, उपध्रुवीय कमी की मध्य अक्षवृत्तीय जास्त? 12चं सी ज्यांनी दिलंय ना त्यांचं अगदी बरोबर आहे. 13वा क्वेश्चन पहा. 13वा क्वेश्चन पहा. चला बघा. 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा तयार होतो. छान वंदना मॅम. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे किंवा निर्माण होणार आहे. आता बघा नवीन कन्सेप्ट वने आणि अभयारण्य. विषुववृत्तीय वनात टिंबटिंब वृक्ष आढळतो. महोगनी, साग, पळस की खैर? विषुववृत्तीय वनात टिंबटिंब प्रकारचे वृक्ष आढळतात. कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात? चला कमेंट मध्ये उत्तर द्या. याचं उत्तर असणार आहे एकदम बरोबर. छान विक्रम सर, रुपाली मॅम. छान. काय असणार आहे?
ऑप्शन ए उत्तर असणार आहे. पुढे चला. मॅंग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान टिंबटिंब देशात आहे. भारत, नेपाळ, चीन की म्यानमार? मॅंग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान टिंबटिंब देशात आहे. चला कमेंट मध्ये उत्तर द्या. छान मुग्धा मॅम. काय असणार आहे? ऑप्शन ए भारत. पुढे चला. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश टिंबटिंब नावाने ओळखला जातो. पंपाज, डाउन्स, प्रेअरी की वेल्ड? ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश टिंबटिंब नावाने ओळखला जातो. काय असेल उत्तर? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी डाउन्स. पुढे चला. कात टिंबटिंब या वृक्षापासून बनवितात. कात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. पानामध्ये जे खायचं पान असतं त्या पानामध्ये जो कात टाकला जातो ती कात. कशापासून, कोणत्या वृक्षापासून बनवतात? साल, देवदार, हलदू की खैर? कशापासून बनवतात? छान उन्नती मॅम. अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन डी खैर यापासून कात बनवला जातो. पुढे चला. ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. कुठे? पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट की पूर्व महाराष्ट्र? ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे असा क्वेश्चन आहे. छान मुग्धा मॅम. छान. काय असणार आहे? ऑप्शन डी पूर्व महाराष्ट्र याचं उत्तर असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? वाघ, गवा, सिंह की हत्ती? चला सांगा उत्तर. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पुढे चला. मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता? एबनी, साग, एलम की ओक? छान मुग्धा मॅम, रुपाली मॅम. सॉरी. काय असणार आहे याचं उत्तर? ऑप्शन बी साग असणार आहे. पुढे चला. शेती, पाऊस आणि वारे या कन्सेप्ट वरती जे आलेले PYQ होते ते पाहूयात. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला टिंबटिंब म्हणतात. सॉरी. बागायती शेती, जिरायती शेती, सखोल शेती की व्यापारी शेती? तुम्ही विचार करा, तोपर्यंत मी थोडस पाणी पिते. चला सांगा उत्तर. छान रुपाली मॅम, विक्रम सर, मुग्धा मॅम, वंदना मॅम. काय असणार आहे? ऑप्शन बी जिरायती शेती. पुढे चला. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेतीला टिंबटिंब म्हणतात. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतीस टिंबटिंब प्रकार म्हणतात. इथं काहीतरी मिस्टेक आहे. काढणाऱ्या उत्पादन काढणाऱ्या शेतीस टिंबटिंब म्हणतात. ठीक आहे. चला
बागायती शेती, सखोल शेती, विस्तृत शेती की फलोत्पादन शेती? जमीन कशी आहे? जमिनीचं क्षेत्र कमी आहे, मात्र त्या कमी क्षेत्रामध्ये काय केलं जातं? उत्पादन जास्त घेतलं जातं. मग त्याच शेती प्रकाराला काय म्हटलं जातं? चला द्या उत्तर. छान विक्रम सर, वंदना मॅम. काय म्हणतात? ऑप्शन बी सखोल शेती. पुढे चला. भारतात परतीचा मान्सूनचा काळ टिंबटिंब असतो. जून ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते नोव्हेंबर, नोव्हेंबर ते जानेवारी, फेब्रुवारी ते जून. काय असेल उत्तर? छान मुग्धा मॅम. स्नेहल मॅम. छान, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन बी ऑक्टोबर ते नोव्हेंबर. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे. टिंब टिंब टिंब. कोणते वारे चक्राकार दिशेत वाहते? खारे वारे, मतलयी वारे, प्रत्यावर्त की आवर्त? केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे, त्यास काय म्हटले जाते? किंवा कोणते वारे चक्राकार दिशेमध्ये वाहते? छान विक्रम सर. काय असणार आहे? ऑप्शन सी प्रत्यावर्त वारे. पुढे चला. उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात निर्माण होते. काय निर्माण होते? दाट धुके, ढग, गारा की हिम? उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात टिंबटिंब किंवा काय निर्माण होते? चला सांगा उत्तर. छान रुपाली मॅम. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए दाट धुके. पुढे चला. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस टिंब 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 कसा असतो? प्रतिरोधक, आरोह, त्यालाच अभिसरण असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं, आवर्त की प्रत्यावर्त? विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा असतो? प्रतिरोध प्रकारचा, आरोह किंवा अभिसरण, आवर्त की प्रत्यावर्त? हा दाट धुके. वंदना मॅम, बरोबर आहे. चला याचं उत्तर सांगा. 6व्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. छान वंदना मॅम. काय असणार आहे? ऑप्शन बी आरोह किंवा अभिसरण त्याला म्हटलं जातं. आता या आकृतीचं निरीक्षण करायचंय. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही. बघा इथे बाण केलेला आहे, इथे 1 नंबर दिलेला आहे, इथे बाण आहे, इथे 3 नंबर आहे, इथे 4 नंबर आहे आणि इथे 2 नंबर आहे. आणि प्रश्न असा विचारलेला आहे, खालील आकृतीमध्ये हिमवृष्टीचा योग्य पर्याय ओळखा. हिमवृष्टीचा पर्याय ओळखायला सांगितलेला आहे. आता तुम्हाला तिथून व्यवस्थित दिसतंय का नाही माहित नाही मला. बघा दिसत असेल तर सांगा. नाही रुपाली मॅम, बंद नाही झाला. दिसत नाहीये का तुम्हाला? रुपाली मॅम, तुम्हाला दिसत नाहीये का क्लास? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी. तुम्हाला हे दिसणार नाहीये स्क्रीनवरून, त्याच्यामुळे मीच उत्तर सांगितलं. चला पुढे जाऊया. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी टिंबटिंब आहे. जानेवारी ते मार्च, ऑक्टोबर ते मार्च, जून ते ऑक्टोबर आणि मार्च ते जून. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? दिसत नाहीये का? अच्छा, सगळ्यांना दिसतंय का? एकदा कमेंट मध्ये सांगा. रुपाली मॅडम सोडून सगळ्यांना दिसतोय का क्लास?
बर ठीक आहे रुपाली मॅम, हरकत नाही. चला बघा 8वा क्वेश्चन बघा. छान. परशुराम सर, स्नेहल मॅम, विक्रम सर, रुपाली मॅम, काय असणार आहे? ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. नवीन कन्सेप्ट मैदानी प्रदेश याच्यावरचे एमसीक्यू पाहूयात. चीनमधील लोएसचे मैदान हे टिंबटिंब वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. कल्हारी, आटाकामा, थर की गोबी? चीनमधील लोएसचे मैदान हे टिंबटिंबच्या वाळवंटातून, म्हणजे कोणाच्या कुठल्या वाळवंटातून काय वाहून आणलेली आहे? वाळू आणि सूक्ष्मकण वाहून आणून त्याच्यातून काय तयार झालाय? तर लोएसचं मैदान तयार झालेलं आहे. चला सांगा, उत्तर सांगा. प्रश्न खूप आहेत म्हणून फास्ट घ्यायला लागले. तुम्हाला सांगितलं ना मिनी मॅरेथॉन आहे. मग बघा महामॅरेथॉन कशी असेल? ही फक्त मिनी आहे. चला सांगा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी गोबी. चला पुढे जाऊयात. टिंबटिंब मैदानास मेसोपोटेमिया असे म्हणतात. सायबेरिया मैदान, चीनचे मैदान, सिंधू गंगा मैदान, टिग्रीस युफ्राटिस मैदान? चला सांगा उत्तर. चला कमेंट मध्ये उत्तर सांगा. टिंबटिंब मैदानास मेसोपोटेमिया असे म्हणतात. ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. 5व्या क्रमांकाचा, 6व्या, 7व्या की 8व्या? भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. छान रुपाली मॅम. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढे चला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा पुणे, सातारा, औरंगाबाद की अहमदनगर आहे? चला सांगा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. पुढे चला. टिंबटिंब वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. निग्राईट, निग्रॉइड, मंगोलाइट, बुश, मॅनाइट, ऑस्ट्रेलॉइड? चला सांगा उत्तर. टिंबटिंब वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. कोणत्या वंशाचे लोक आढळतात? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी मंगोलाइट. पुढे चला. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश की गुजरात असेल? लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य. छान राणी मॅम. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? केरळ आहे, महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश की गुजरात? चला सांगा उत्तर. छान विक्रम सर. काय असणार आहे? ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा टिंबटिंब म्हणजे कोणता? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड की ठाणे? महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता असेल? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड
की ठाणे? छान अर्चना मॅम, रुपाली मॅम. एक नाही येणार, एक नाही येणार. याचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी. पुढे चला. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा की गडचिरोली? चारचे उत्तर बी. चला पुढे चला. पहिला आपण अहमदनगर सांगितलं ना. चला पुढे बघा. संवाद चालला होता का? बघा. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा. सर्वात कमी असलेला जिल्हा. चला सांगा उत्तर. छान अर्चना मॅम. काय असणार आहे? ऑप्शन डी गडचिरोली. पुढे चला. सर्व प्रकारच्या विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. प्रदेश, मानव, निसर्ग की वाहतूक? सर्व प्रकारच्या विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. कोण केंद्रबिंदू असतो? चला सांगा. नाही. विकासाच्या दृष्टीने सांगितलंय. सर्व प्रकारच्या विकासाच्या दृष्टीने सांगितलेलं आहे. बरोबर रुपाली मॅम, उन्नती मॅम, सुरेश सर. बरोबर आहे. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी टिंबटिंब हा एक देश आहे. चीन, म्यानमार, इंडोनेशिया की नेपाळ? सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी टिंबटिंब हा देश आहे. कोणता देश असेल? आहेत, आणखी आहेत. म्हणून तर फास्ट घ्यायला लागले. एक्सप्लेन कशाचंच दिलेलं नाहीये. कारण ही मिनी मॅरेथॉन आहे, त्याच्यामध्ये एक्सप्लेन दिलं जाणार नाही. ठीक आहे. तुमचा अभ्यास किती झालाय ते अनालिसिस करण्यासाठी असतंय. ठीक आहे. चला सांगा उत्तर याचं. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी नेपाळ. पुढे चला. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हरियाल, त्यालाच आपण हिरवे कबूतर म्हणतो, पोपट, चिमणी की कावळा? महाराष्ट्राचा राज्य पक्षी. पक्षी विचारले, पक्षी. चला सांगा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हो, लगेच पीडीएफ मिळेल. बरोबर, अगदी बरोबर. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. चला पुढे चला. पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे? पोपट, बाज, त्यालाच गरुड असं म्हणतो आपण, कबूतर की कावळा? पंजाबचा राज्य पक्षी. चला सांगा. पंजाबचा राज्य पक्षी काय असणार आहे याचं योग्य उत्तर? ऑप्शन बी बाज, त्यालाच गरुड असं म्हटलं जातं. पुढे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कांगारू, डिंगो, एकिडना, एमू. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? चला सांगा. 11वा क्वेश्चन बघा. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन डी एमू. पुढे चला. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील
वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय असतं? खाजगीकरण, उद्योगीकरण, जागतिकीकरण की स्थानिकीकरण? चला सांगा. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय असते? जागतिक पातळीवर म्हटल्यानंतर उत्तर काय येणार आहे? चला द्या उत्तर. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी, जागतिकीकरण. कारण इथं जागतिक पातळीचा संबंध आलेला आहे ना, त्याच्यामुळे. चला पुढे जाऊयात. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय? खाजगीकरण, उद्योगीकरण, जागतिकीकरण की स्थानिकीकरण? 13 नंबरचा क्वेश्चन. तोच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. याचं उत्तर सीच येणार आहे. पुढे चला. गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? भारत, संयुक्त संस्थाने, चीन की कॅनडा? 14 नंबरचा क्वेश्चन बघा. 14 नंबरचा क्वेश्चन बघा. गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश. याचं उत्तर आहे चीन. पुढे चला. चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो. चौथा, तिसरा, दुसरा की पहिला? चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? चला कमेंटमध्ये उत्तर सांगा. झाले, थोडेच क्वेश्चन राहिलेले आहेत. छान विक्रम सर. काय असणार आहे? चौथा क्रमांक म्हणजेच ऑप्शन ए बरोबर असणार आहे. एल नीनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता विचारले? लहान मुलगी, लहान मुलगा, वृद्ध स्त्री की वृद्ध पुरुष? एल नीनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय आहे? हा हरकत नाही रीना मॅम, रेकॉर्डिंग मध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. चला सांगा उत्तर. छान रुपाली मॅम. काय असणार आहे? ऑप्शन बी, लहान मुलगा. एल नीनो याचा अर्थ काय आहे? लहान मुलगा. पुढे चला. टिंबटिंब हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, हॉलिवूड की सॅन फ्रान्सिस्को? चला सांगा उत्तर. टिंबटिंब हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. शेवटचा क्वेश्चन आहे हा. चला सांगा. चला सांगा. कालची नाहीये का टाकलेली पीडीएफ हिंदीची? हिंदीची पीडीएफ नाही का काल टाकलेली? ओके, चेक करते मी. ठीक आहे.
याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. चला सगळ्यांनी आपापले स्कोर टाका बरं. 82 क्वेश्चन होते. किती होते? 82 क्वेश्चन होते. 82 पैकी कोणाचा स्कोर किती आला? नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ह्याला बसणार आहात, कशाला, आपल्या मॅरेथॉनला बसणार आहात, जेव्हा PYQ किंवा MCQ असतील तेव्हा तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसायचंय. ठीक आहे. चला, खूप अतिशय महत्वाचा सेशन होता हा, कारण ह्याच्यामध्ये सगळे PYQ घेऊन आलेले होते. आणखी एक सेशन होईल PYQचाच होईल. ठीक आहे, जॉग्राफीचा. हिंदीचं सेशन बघू आपण. हिंदीचं पण आपण असंच महामॅरेथॉन घेऊयात, हिंदीची मराठीची. ठीक आहे. खूप चुकलेत का? हरकत नाही, PYQ वर जास्त भर द्या. हरकत नाही स्नेहल मॅम. ओके रीना मॅम. हो, चेक करते, PDF टाकली का नाही ते चेक करते मी. ठीक आहे. बघा, परीक्षा जवळ आली, खूप टेन्शन घेऊ नका, हसत खेळत अभ्यास करा. कारण टेन्शन घेतल्यानंतर ना तुम्हाला जे येतंय ते पण येत नाही, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लूज होत जातो. ठीक आहे. जे येतंय त्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. चला, आपला सेशन इथे संपतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण सेशनसह. तोपर्यंत धन्यवाद.